लोकशाहीचा बुलंद आवाज. कर्ले इथं उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा. ग्रामपंचायत व शाळांमध्ये ध्वजारोहण. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले इथं देशभक्तिमय वातावरणात 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कर्ले ग्रामपंचायत, कैलासवासी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा कर्ले इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. कर्ले ग्रामपंचायत इथं भारत देशासाठी शौर्यानं योगदान देणारे स्वर्गीय विनोद जवरीलाल पाटील यांच्या धर्मपत्नी व कर्ले गावच्या लेक माधुरी विनोद पाटील तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा दिनेश ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत घेण्यात आले. परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपसरपंच पंडित आसाराम पाटील, पोलीस पाटील प्रफुल्ल देवीदास पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कैलासवासी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक MP बागल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शिक्षक श्रीमती MS पाटील, PP कचवे, GY देवरे, MN पाटील, YS सोनवणे, MV पाटील, KA जोशी, VS पवार, आकाश पवार तसेच कर्मचारी गोरख पवार व पुरुषोत्तम पवार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषवाक्य देत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान तसेच देशाप्रती नागरिकांचे कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद मराठी शाळा कर्ले इथंही स्वातंत्र्य दिनानिमित्त विधिवत ध्वजारोहण व ध्वजपूजन करण्यात आले. भारत देशासाठी शौर्यानं योगदान देणारे स्वर्गीय विनोद जवरीलाल पाटील यांच्या धर्मपत्नी माधुरी विनोद पाटील तसेच भारतीय सैन्यात सेवा बजावणारे गिरीश संजय पाटील यांचे वडील संजय गडबड बेडसे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषवाक्य देत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह वाढवला. शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पोपट सोनार, शिक्षक रवींद्र सोनवणे, विकास पालवे, कैलासवानी अनिल निकवाडे यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना तसेच देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर अहोरात्र सेवा बजावणाऱ्या भारतीय जवानांना अभिवादन केले. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकांना आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी तसेच राष्ट्रप्रेमाची भावना सदैव जागृत ठेवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. ग्रामपंचायत आणि दोन्ही शाळांमध्ये झालेल्या कार्यक्रमांमुळे कर्ले गावात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागानं स्वातंत्र्य दिन देशभक्तिमय वातावरणात साजरा झाला. प्रतिनिधी पंकज पाटील.